पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं खळबळ उडवली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे खासदार यांची भेट झाल्याच्या चर्चेनं राजकीय भूकंप झालाय। बुधवारी ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंची थेट आणि 2 खासदारांनी व्हीसीच्या द्वारे बैठकीला हजेरी लावली असं बोललं जात आहे। मात्र प्रथमच दोन्ही शिवसेनेकडून अशा बैठकीची चर्चा फेटाळण्यात आली। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी भेटीच्या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलंय। तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांनी देखील बैठकीची चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं सांगत शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहू असं स्पष्ट केलंय। दरम्यान राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा सुरू आहे। त्याच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी 3 दिवस मुक्कामासाठी गेलेत। याविषयी दरे गावामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावी या ठिकाणी 2 दिवसीय मुक्कामासाठी आले आहेत। त्यांच्या या मुक्कामाची चर्चा आता मोठा विषय ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण ऑपरेशन टायगर सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 8 खासदारांशी चर्चा केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। 8 खासदारांसोबत ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक आणि चर्चा झाल्याचे देखील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। याआधी सुद्धा मोठा बंड करून एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून बाहेर पडले होते आणि त्यांनी भाजपसोबत जाऊन आपला शिवसेना हा भाजपसोबत आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर 8 खासदारांची चर्चा होत असल्याने ही मोठी राजकीय घडामोड आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या 8 खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती देखील समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे हे दरेगावी मुक्कामी आले आहेत। जेव्हा दरेगावी मुक्कामी येत असतात त्यावेळी नक्की कोणतीतरी राजकीय उलथापालथ महाराष्ट्रामध्ये होत असते, असं अनेकदा आपण पाहिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्यांच्या या मुक्कामाला एक वेगळं महत्त्व देखील प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरेगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला नेमकं कोणते राजकीय नेते येत आहेत का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी आल्यानंतर या ठिकाणची एक वेगळंच वळण या राजकारणाला लागताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं ऑपरेशन टायगरचं नेमकं पुढे काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस मुक्कामी आहेत आणि याच 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकी राजकीय उलथापालथ नेमकी काय होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, दरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।